स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज अमृतसरमध्ये आले मी आणि बघा पियुष भाई माझ्यासोबत फोटो काढतोय. आणि आज आमचं प्लॅनिंग आहे जालियनवाला बागमध्ये जायचं. त्यानंतर इथे पार्टिशन म्युझियम पण आहे, तिथे पण जाणार आहे. माहिती आहे तुम्हाला कितपत माझा आवाज येतो. आणि गोल्डन टेम्पल वगैरे ते उद्या करू. अटारी वाघा बॉर्डर तिथे पण जायचं आहे, पण बघू आता काय काय किती किती कवर होतं येतात. कारण वेदर जे आहे ना ते एवढं काही चांगलं नाही आहे. सकाळपासून एवढा फॉग होता ना. आमचं प्लॅनिंग असं होतं की ChatGPTला फॉलो करायचं. मी त्यावरून आयटिनरी वगैरे काढलेली पूर्ण. आणि सकाळी 5 वाजतापासून आम्ही आयटिनरी रेडी केलेली. पण मी एवढ्या सकाळी उठलो, पण इथं कसं झोपेतून उठायचं म्हणजे इच्छा झाली नाही, त्यामुळे त्याच्यामुळे लेट झाला. वा वा वा, कोण बोलतोय भा काय? हा माणूस सकाळी झोपला, डायरेक्ट उठला 9 वाजता. हां, कारण सकाळी जर का आम्ही लवकर गेलो असतो ना तर गर्दी पण कमी असते आणि दर्शन पण चांगलं होतं. म्हणून आम्ही सकाळी प्लॅनिंग केलं. आणि वातावरण पण चांगलं असतं ना, पॉझिटिव्ह एनर्जी हे ते खूप मस्त वाटतं मग तिथे. और कितना झूठ बोलोगी, काय झूट गेट काही नाही. हां, ते सांगू नका आता. तर आम्हाला जी आयटिनरी दुसऱ्या दिवसाची दाखवत होती ती आम्ही आज फॉलो करत आहे पहिल्या दिवसासाठी. आणि जी पहिल्या दिवसाची होती ती मग उद्या फॉलो करणार आहे. आमच्याकडे दुसरा कोणता पर्याय नाही आहे आता. तर चला बघूयाच काय काय कवर होतंय. तर फॉलो करणे हाच दुसरा पर्याय आहे. आणि लोकल मार्केट वगैरे ते पण फिरायचं आहे. चला. ब्लॅक कलर बी घालावा ना, चला ना. पगडे घ्या घालायची मना इच्छा म्हणजे बढिया घाल ना मग, करणार ट्राय. मागच्या वेळेस आपण इथूनच कुठून तरी केली होती ना. हा, इथूनच पुढे जवळपास. हां, इथूनच कोणतं तरी शॉप होतं. हे 2nd नंबरचं बहुतेक. कोणत्या कलरची जाता बांधायची ना. चल मग लेंगे कल जालियनवाला बागमध्ये पोहोचलोय. काय स्मार्ट दिसून झाला. पगडी बिगडी बांधली त्याने. मागच्या वेळी पण ट्राय केलेली सेम दुकानामधून आम्ही फ्लेक्स करतोय. आणि जो समोर आहे जालियनवाला बागमधलं स्मारक तुम्हाला दाखवते. मागे बघताय, दिसतंय का काही? ओहो, पूर्ण पंजाबी वाटते माहिती आहे तू. ते सोनी कोणी आहे. ऑलमोस्ट 2:30 वाजले तरी पण फॉग बघताय. सकाळी तर एवढा होता ना की म्हणजे काही दिसत पण नव्हतं. म्हणजे लिटरली काहीच नाही, जवळपासचं पण नाही. इथे आम्ही या स्मारकाजवळ आलो आहे. भरपूर जणांना माहिती असेल स्टोरी की जालियनवाला बाग हत्याकांड जो आहे तिथे काय झालेलं. हे ब्रिटिश सरकार जेव्हा होते तेव्हाची स्टोरी आहे, जेव्हा इथे गोळीबार वगैरे झालेला. अजून इथे त्या बुलेट्सचे जे निशाण आहेत ना ते अजून पण आहेत. ते दाखवते मी. अजून आम्ही त्या साईडला नाही गेलो आहे. आणि इथे ना त्यांनी कमळ लावलेत, येलो कलरचे आहेत. एक मिनिट. आता जी विहीर दाखवली तुम्हाला त्या विहिरीमध्ये त्यामध्ये असं सांगितलं आहे की जेव्हा गोळीबार वगैरे चालू होता तेव्हा धावपळ जेव्हा झाली
तेव्हा ऑलमोस्ट 120 लोक 120 लोक पडले त्या विहिरीत. धावपळीमध्ये त्या विहिरीमध्ये पडले आणि त्यांचा जीव गेला. आणि जेव्हा म्हणजे त्यांनी बॉडी वगैरे काढल्या ना, त्या सगळं काही प्रकरण झाल्यानंतर त्या विहिरीमधून, तेव्हा त्यांना 120 डेड बॉडीज मिळाल्या. इमॅजिन की तेव्हा काय झालं असेल नेमकं. वी कॅनॉट इवन इमॅजिन दिस. आणि ह्या भिंतीवर पण ह्या गोळीचे आणि इथे जो काही गोळीबार झाला ना, तर इथे त्याचे बुलेट्सचे ना अजून पण मार्क्स आहेत. शो यू. कुठेतरी बाहेर गेलो आणि तिथले लोकल जे फूड आहे ते टेस्ट नाही केलं असं होऊ नाही शकत. ह्या माणसाला 2 मिनिट पण थांबवणं होत नाही. कशी आहे सांगतेस तू? छान आहे. अरे ट्राय तर कर पहिले. मी खाल्लो फक्त तुमच्यासमोर मी खाल्लो. चांगलं आहे. आणि एक रबडी पण घेतली आहे. मला रबडी आवडली. त्याच्यापेक्षा पण रबडी चांगली आहे का? मला रबडी आवडली. बेस्ट कोणता आहे? हिला केसर पाहिजे होती, हिला केसर दिली, मी रबडी घेतली. आता त्या रबडीवर माझा हक्क राहील, केसरही पाहिजे. थँक्यू सो मच. असं काही नाही आहे, तुझ्या भ्रमात नको करू. आम्ही ना भरपूर फिरलो आहे दिवसभर. म्हणजे फुलकारी जे त्यांचं ओढण्या वगैरे आहे ना, त्याच्या शोधात होती मी. पण ते तर काही म्हणजे व्यवस्थित रेटमध्ये मिळालं नाही. होते इथे पण इथं बार्गेनिंग वगैरे भरपूर करावं लागतं. कारण 8,000 रुपयात 2. खूप काहीच्या काही भाव सांगतात ते लोक. म्हणजे लिटरली डबल टेबल भाव सांगतात. सो यू हॅव टू बी व्हेरी गुड विथ द बार्गेनिंग अँड ऑल. आणि तो तर नाही, पण मी एक वेगळा सूट घेतला आहे जो असा नॉर्मल आपण यूज करू शकतो पार्टी फंक्शनसाठी किंवा काही. आणि आता आलो आहे गोल्डन टेम्पलमध्ये. आमचं असं प्लॅनिंग तर उद्या सकाळी यायचं होतं, पण यावेळेस तर छान दिसतं. रात्रीच्या लाईटिंग वगैरे लावतात ते लोक त्या आतमध्ये. म्हटलं चला एकदा आता पण जाऊन येऊया आणि उद्या सकाळी तर परत येऊ. काय सुंदर दिसतं ना हे संध्याकाळी. आम्ही बाहेरूनच दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर तिथे जे लंगर असतो तो पण ट्राय केला. पहिल्यांदाच गेलो आम्ही तिथे. जेवण पण खरंच खूप चांगलं होतं आणि व्यवस्था पण फारच छान. चला तर मग आजचा डे इथेच एंड करूया आणि भेटूया आता डे 2मध्ये. आणि हो, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर बाय.